या गणितात असा स्पष्ट उल्लेख आहे की दोन क्रमागत काय म्हटलं सम संख्यांचा बरोबर काय दिलंय तुम्हाला लसावी किती दिला 264 पण शब्द काय पाहिजे दोन क्रमागत है ना आणि कोणत्या संख्या समसंख्या लक्ष द्यायचं पहा दोन क्रमागत समसंख्या आणि त्याचा लसावी म्हटलं तर है ना या पद्धतीचं गणित कसं सॉल्व्ह करायचं लक्ष द्यायचं पहा है ना मग शब्द आहे दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी 264 आहे लक्ष द्या मी काय सांगत आहोत ठीक आणि तुम्हाला प्रश्न केला तर त्या संख्या कोणत्या है ना तर त्या संख्या कोणत्या मग साहजिक या त्या संख्या ह्या दिलेल्या 4 ऑप्शन मधली एक असणार तर त्या संख्या कोणत्या पण जर प्रश्न असा केला शब्दाकडे लक्ष द्या पण जर प्रश्न असा केला की दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी 264 आहे आणि त्या दोन संख्यांची बेरीज किती लक्षात येत आहे जर तुम्हाला बेरीज विचारलं तर 4 ऑप्शन असेल पहिलं ऑप्शन राहील 6 2 8 है ना 24,64 लिहिलं का 24,26 हा पहिलं ऑप्शन ठीक आहे मग समजा मग काय राहील 24,26 तर दोन संख्यांची बेरीज किती होईल 50 तर दुसरं ऑप्शन असेल तुम्हाला 20,22 नक्कीच ऑप्शन असेल 42 तिसरं ऑप्शन असेल 30 आणि चौथं ऑप्शन असेल 2 आणि 2 4 4 आणि 2 6 म्हणजे किती 46 शब्दाकडे लक्ष द्या मी काय सांगत आहोत ठीक आहे जर प्रश्न असेल की त्या संख्या कोणत्या तर नक्की साहजिक 4 ऑप्शन असेल तुम्ही त्या प्रकारचं गणित ऑप्शन वरून सॉल्व्ह करू शकता तर त्या संख्या कोणत्या मग काय कराल तर पहिलं ऑप्शन घेतलं 24,26 चेक करा 24 आणि 26 चा लसावी 264 येते का नाही येत दुसरं ऑप्शन घ्या चेक करा येते का नाही तिसरं चौथं पडलं पण जर असं विचारलं त्या संख्यांची बेरीज किती तर साहजिक ऑप्शन असे असेल मग हे ऑप्शन मध्ये नसेल मग त्या दोन क्रमागत समसंख्या कोणत्या हे शोधायला नक्कीच वेळ लागेल कारण एकदम एवढे गेसिंग येणार नाही कारण त्या दोन संख्येची बेरीज दिलाय 50 कोणत्या त्या दोन संख्या समजायला वेळेवर है ना पेपरच्या वेळेस वेळ लागेल नक्की समजत आहे काय म्हणत आहोत मग जर अशा प्रकारचं गणित आलं पण इथं शब्द लागन समसंख्या तर कसं सॉल्व्ह करायचं पाहावं काय करायचं नेहमी दिलेल्या लसावीची घ्यायची दुप्पट ओके ठीक म्हणजे काय होते 4 2 8 साइन 2 12 2 1 2 2 4 ने 5 ठीक आहे दिलेल्या लसावीची काय घेतली दुप्पट आलेल्या गुणाकारात प्रत्येक वेळेस काय करायचा +1 म्हणजे इथे येते 529 आणि ही नेहमी वर्ग संख्या असेल ओके ही नेहमी वर्ग संख्याची मग 529 चं वर्गमूळ है ना 529 चं वर्गमूळ तुम्हीच सांगता किती येते 23 है ना 23 मग साहजिक एक संख्या या 23 च्या मागची असेल एक संख्या या 23 च्या पुढची असेल पडलं मग त्या संख्या कोणत्या 22,24 आणि प्रश्न जर विचारला तर त्या संख्यांची बेरीज किती तरी तुम्ही बेरीज करू शकता 4 + 2 6 2 2 4 46 म्हणू शकता 22 24 म्हणू शकता समजलं मग काय करायचं जर अशा पद्धतीचं गणित आलं दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी पटकन त्या लसावीची काय करायची दुप्पट है ना मग आलेल्या गुणाकारात +1 जे काही संख्या येईल तिचं काय घ्यायचं वर्गमूळ आणि जे वर्गमूळ येईल एक संख्या त्याच्या मागील असेल एक संख्या त्याच्या पुढील असेल नक्की ठीक आहे चला घ्या मग है ना गणित असं आहे की दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी किती आहे 1104 बस असंच गणित असेल पेपरला दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी 1104 आहे तर त्या संख्या कोणत्या म्हणाल किंवा त्या संख्यांची बेरीज किती असा प्रश्न असा ओके मग जर क्रमागत समसंख्यांचा लसावी असं असेल
तर काय करायचं, पटकन या 1104 चे काय करायची, दुप्पट. 1104 गुणेला 2 है ना, ठीक. 4 2 8, 0 11 2 22. आलेल्या गुणाकारात प्रत्येक वेळेस +1, 2209. आणि जी काही बेरीज येईल त्याचं काय काढायचं, वर्गमूळ. सिंपल है ना. मग 2209चं वर्गमूळ तुम्ही इझिली काढू शकता. पडलं, ठीक. काय करतो, वर्गमूळ काढताना आपण इकडून 2 अंक सोडून देतो है ना. 9 कोणाच्या शेवटी येते, 3 आणि 7. 22 म्हणजे 4 चोक 16, 5 5 25, मोठी जाते. तर 43 किंवा 47, 45चा 4 25, 5 5 25. मग 45चा वर्ग आहे 2025. 2025 पेक्षा ही संख्या कशी आहे, मोठी. मोठी ही संख्या मोठी, याच्यापेक्षा मोठी आहे ना, है ना. म्हणून कोणाचा वर्ग असणार, 47चा. म्हणजे त्या संख्या कोणत्या, 47 वर्गमूळ येते. एक त्याच्या मागची असन, एक त्याच्या पुढची असन. बरोबर, लक्षात आहे, समजत आहे. म्हणजे 8 आणि 6 किती होते, दोघांची बेरीज 8 आणि 6 14, 4 परत 1, 4 आणि 4 8 आणि 1 9. म्हणून त्या संख्यांची बेरीज किती, तर किती, मग 94. असं करू शकता. चा घ्या मग, लिहून घ्या पटकन. आता या गणितात म्हटलं 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी 220. बस गणित सेम असन, फक्त तुम्हाला काय देताना काय बदलत जाईल, लसावी है ना, ठीक. मग 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी 220. आता तुम्हाला माहित झालं, काय करू आपण, 220 ची काय करू, दुप्पट है ना. 2 2 4, पुन्हा 4 0. आलेल्या गुणाकारात काय करतो, +1, म्हणजे किती ते 441. साहजिकच 441चं काय घेणे, वर्गमूळ. आता तेवढं तर तुम्हाला नॉलेज आहे की 441चं वर्गमूळ होते किती, 21. मग एक संख्या या 21च्या मागील, एक संख्या त्याच्या पुढील. पण आपल्याला प्रश्न केला त्या संख्यांची बेरीज किती, म्हणून त्या संख्यांची बेरीज किती, मग 42. बस असं मग सॉल्व्ह करू पटकन. आता लवकर होते है ना, ठीक. चालेल.